मंगेश आणि त्याच्या जोडीला मात्र इथून फलंदाज पाहायला गेलं तर मोतीराम ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तर स्ट्राईक एंडवरती खरं तर फलंदाज इथून मंगेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मोतीराम तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील दैसर ब संघाकडून इथून सुनीलला नक्कीच पाहायला मिळतोय चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं या संघाकडून पाहायला गेलं तर मॅच ऑन पहिला चेंडू इथून समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता एकच धाव या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल एका धावेने धावसंख्या मात्र इथून श्री गणेश झालाय नक्कीच इथून फटका फसला क्षेत्ररक्षक तैनात असेल झेल मात्र इथून टिपला गेला पहिला हादरा इथून पाहायला मिळतोय अनंत 11 वाशिवली संघाला मोतीराम बॅक टू पॅव्हिलियन नाणेफेकी जिंकून खरं तर फलंदाजी करण्याचा निर्णय इथून पाहायला नक्कीच पाहायला मिळाला त्यानंतर मात्र इथून दुसऱ्या चेंडूवर फलंदाज मात्र इथून बाद झाला मोतीराम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल अजून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर नुकतीच चेंडू नक्कीच आडव्या बॅटने फटका सजवायचा होता इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही या निर्धाव चेंडू नक्कीच इथून पाहायला मिळतोय पाहायला गेलं तर सुनील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्याच चेंडूवर खरं तर एक धाव त्यानंतर मात्र इथून विकेट त्यानंतर निर्धाव चेंडू आडव्या बॅटने फटका फसला इथून पाहायला गेलं तर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला गेला एक धाव पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण इथून पाहायला मिळते दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून या दोन धावेने धावसंख्येचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलं या 3 या आकड्यावर एक गडी बाद 3 धावा धाव फलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतात मंगेश आणि हर्ष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहे इथून पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला आहे मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही क्षेत्र खेळाडूच्या माध्यमातून या दोनच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला धावफलकावर लागल्या 5 धावा धावफलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतात अनंत 11 वाशिवली संघाच्या इथून मोठे फटके मारावे लागतील पाहायला गेलं तर दर्शक ब संघ सुद्धा बलाढ्य संघ पाहायला मिळतो आजच्या रात्रीमध्ये सुपर टॉप मध्ये पाहायला मिळतो हा चेंडू फटका फसला इथून पाहायला गेलं तर फलंदाज हर्ष या फलंदाजा मात्र इथून चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षक हॅलो 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 नक्कीच 7 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथून अनंत 11 वाशिवली संघाच्या 7 धावा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले सुनील या गोलंदाजच्या माध्यमातून
तर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज नितेश, गोलंदाजी मार्को डावकुऱ्याचा गोलंदाज नक्कीच इथून पाहायला गेलं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच फसला गेला या फलंदाज मंगेश या फलंदाजा. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या चांगली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते या दर्शय बी संघाकडून. अवघ्या 7 धावा धाफलकावर लागल्यात. इथून पाहायला गेलं तर अकूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर मात्र अक्रॉस लाईन फटका भरपूर चांगला आहे. मात्र इथून एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून नक्कीच रनआउटचे विकेट पाहायला मिळते या मंगेश या फलंदाजी. सलामीवर मात्र इथून पळव्यांचा रस्ता मात्र इथून पाहायला मिळतो. टोक डीजे पाहायला गेलं तर धक्का क्रमांक दुसरा अनंत 11 वाशिवली संघाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या हरेश. नक्कीच तिथून पाहायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा इथून नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. हर्ष नवीन खरं तर हा चेंडू इथून पाहायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून पाहायला गेलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. इथून पाहायला गेलं तर तब्बल पंच किती धावा? 3 रनआउटच्या इथून चेक करायचं आहे का? दुसऱ्या धावेसाठी ना, दुसऱ्या धावेसाठी नक्कीच इथून चेक केलं जाईल. हॅलो, नॉट आउट असेल पंच. 3 धावा नक्कीच इथून कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 3 धाबीने धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या धाबीसाठी ना, नॉट आउट आहे. नॉट आउट पोहोचलाय फलंदाज, पोहोचलाय. नक्कीच इथून पाहायला जातोय ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच तुमचा 12वा प्रतिनिधी त्या नक्कीच आमच्या सोबत जमले गेलेत. 13 धावा धावफलकावर लागल्यात. इथून चांगल्या रनिंग पाहायला मिळाली दोन्ही या फलंदाजच्या माध्यमातून. इथून आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, मात्र बॅटाने बॉलचा संपर्क होत नाही. या एक धाव पूर्ण गेले. एकच धावेवर मात्र इथून समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच इथून पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे खरं तर. इथून पाहायला गेलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला जातोय फलंदाज हर्ष या फलंदाजच्या माध्यमातून. दुसरं षटक संपलं गेलं इथून पाहायला गेलं तर दर्शय बी संघाचा. मात्र इथून 14 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि अजून या खरं तर पाहायला गेलं तर विजयासाठी 15 धावेची गरज असेल. 12 चेंडू 15 धावेचं समीकरण इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सेकंड सत्रामध्ये देसर बी संघाला.
असं समालोचन आमचा धंदा पहा, आयोजन पहा आमचा दमदार आयोजन. ट्रॉफ्या पहा आमच्या ट्रॉफ्या, मोठ्या मोठ्या स्पर्धा झक मारतील. आमच्या ट्रॉफ्यांना आम्ही काजू बदाम घातल्यात घाला, बघा कशा फुगल्यात बघा ट्रॉफ्या. पहा आम्ही नाचला ना त्या ट्रॉफ्या आम्ही काजू बदाम भरून देऊ, कारण काजू बदाम पहा खाऊन आमच्या ट्रॉफ्या कशा फुगल्यात बा फुगल्यात. मोठ्या मोठ्या स्पर्धा झक मारतील. काय सांगायचं आहे बाबा, आयोजन नियोजन एकदम परफेक्ट. काय सांगायचं आहे, रुपेश पारधी आणि त्याच्या सोबतीला पाहत आपण, उमेश भल्ला आणि त्याच्या सोबतीला पाहत आपण शनिवार मध्ये. आणि काय सांगायचं आहे, प्रशांत आवाटे बाबा बाबा, सुरेश आवाटे बेकार, अरे बाबा बाबा, अनंत शीत बेकार काम आहे बाड्या. काय सांगायचं या आयोजन पाहता आपण, दमदार आयोजन, दिलदार आयोजन. काय सांगायचं लय दिलदार. चला सामना स्टार्ट करा. पंच बापू गाड्या सोडा. आपण पाच ज्या शर्तीची आपण वाट पाडत होतो, खुश खबर खुश खबर खुश खबर, ज्या शर्तीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती शर्यत मैदानाच्या आतमध्ये जमली आहे. एका साईडला दहीसर, त्यांच्या विरोधात पाहतो आपण वाशिवली संघ दमदार. मोर्या बोला, जय श्रीराम, बोला गणपती बाप्पा. चला कार्यक्रम गड्या बीट, बापू गाड्या सोडा. पण बापू गाड्या सोडा. ही गावदेव प्रसन्न बिंजोड 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 11,11,000 रोख रक्कम, पारदर्शक पाहतो फुल टच चेंडू. बाबा बाबा, काय सांगायचं याला, पैसेवाली आयटम भेटली ती, पैसेवाली आयटम भेटली याला वापरताना आली इकडे. काय सांगायचं याला, वाटवला गेला, सत्यानच करी टाका याने. अरा बेकार. आणि तिसऱ्या पंचासाठी रेपर केला, हाईट फॅक्टर चेक केली जाईल. चला तिसरे पंच, हंपर द्या निर्णय लवकर, हंपर द्या निर्णय लवकर, नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर, नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर. चला पंच द्या लवकर डिसिजन. आता आमच्या किडनॅप बोलू तू तुमच्या होतील ना. हाई स्कोरला बाय म्हणजे आता वडप्या संघाला बाय भेटली. कार्यक्रम गड्या भीड गड्या, काय सांगायचं आहे, वडपा जल्लोष फेअर डिलिव्हरी पाहता आपण. वडप्या संघाचा जल्लोष झालाय म्हणजे आता पहिल्या आणि दुसऱ्या नंबरला काही भांडणं होतील. दाडा दाड, ढिशुम 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 ढिशुम, कापा कापी, धुमसा धुमसी. पुढे एकदा तयार, राईट मोरतो विकेट. झाला गड्या, झाला कार्यक्रम गड्या. गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गए ढेंगा के फट्टीतून. काय सांगायचं आहे, कार्यक्रम गड्या फिट. जखम मांडीला इला शेंडीला झाला नाही का. बॅक टू डगआउट निकेश. काय सांगायचं आहे, कल लागली मांडेला आणि इंजेक्शनला मारले. चला चकोबार चकोबार चकोबार, 5 रुपये में 1, 10 रुपये में 3 भाई. नया डेरी में चकोबार चकोबार. पुन्हा एकदा तयार, राईट मोरतो विकेट. अजिबात मारू नको गड्या, खोलात बोल होता, खोदून काढायचा होता. काय सांगायचं, खुरप्या शॉट मारायचा होता यार, फावडात नाही घेतला का काय. बेकार बेकार गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, खराब गोलंदाजी खातो, डेंजर गोलंदाजी, धोकादायक विस्फोटक गोलंदाजी पाहिली आपण. 15 धाबीचं पाटलान करायचं आहे. अद्याप 3 चेंडू फेकले, 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. हर्षाद गोलंदाज, टिचून गोलंदाजी, टिचून मारा, कंजूशी गोलंदाजी, चिकटी गोलंदाजी, धामनाचा वाघ तरी कमी चिकूट, पण एवढं बेकार चिकूट. काय सांगायचं, पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली, एस्ट्रा वाकवल्या गेल्या, मोडल्या गेल्या, फलंदाज बाद होईल सुनील. देख दिले धडके. काय सांगायचं, विलास उर्फ खंड्या मैदानाच्या आतमध्ये बेकार. गोलू मोल्लू फलंदाज, हट्टा कट्टा फलंदाज, जर्सी क्रमांक 1001. काजू बदाम याला घातला निके का काय. काय सांगायचं आहे, बेकार माजलाय गडी. काय सांगायचं आहे, सगळा एक सारखा दिसत गड्याचा, कारण 10 दिस होता गड्या का बेकार. 15 धाबीचं पाटलान करायचंय. 15 धाबीचं पाटलान करत असताना फक्त ना फक्त एकच धाव. दहीसर संघ थोडासा अडचणीत सापडलाय. सागर शून्यावरती बाद झालाय. त्यानंतर पहिला पण सागर मैदानाच्या आतमध्ये, निकेश शून्यावरती बाद झालाय. त्यानंतर
काय सांगायचं अजिबात मारू नको. काय सांगायचं पंच आमच्याकडे बोलले म्हणजे आता इथे पंचानं काही जरा थंडी लागली होय का तवाच गडी तांता गडी काय सांगायचं. नासका चेंडू नरकातला चेंडू कोण नाही कोणचा डाल भात लोणचा आणि फटकाला एकचा काय सांगायचं आहे. सिंगल मिळाली सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला दोन्ही आकड्यावरती 2-2-2चा हा समीकरण पाहतो आपण. पहिल्या षटक मार्कस असताना चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी खराब पाहतो आपण चिंगूची गोलंदाजी. 4 चेंडू फेकला 2च धाबा खर्च केला. चला अरे बाबा काय सांगायचं आहे किपरला काय सांगायचं आहे किन्या भेल करीत कर गडी तसा आहे बेकार आहे गडी काय सांगायचं आणि की 500 किलो वजन व्हाय गाड्याला गडी तसा आहे ठोशा नेल. ओहो बाबा 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 उडाया उडाया जायगा का तारा मंडल में काय सांगायचं आहे नको जीव झालाय काय बाबा बोक्षी पाडली वाशिवलीकरांची झाल्या आजा किन्या भेल सांगायला नको. कॅच पकडली का पंच फलंदाज बाद का कार्यक्रम गाड्या फिट झाला काय सांगायचंय. विलास बायको भेटली ती पैसेवाली काय सांगायचंय. याला वापरताना आली सासऱ्यानं सासूना भांडण केली म्हटलं जातो ना सासूवाली खोकून आणि विलासाला 90 टाकून बेकार झाला काम गड्या. सामना फसलाय सामना दलदल मध्ये फसलाय सामना बीच समंदर में फंस चुका है भाई भवर में. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 45 ची गाडी रंपम 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 मैदानाच्या आतमध्ये. अनिल पारधी काय सांगायचं आता कुठं पाडीत टायर फुटला गाडी काय सांगायचं पंक्चर झाली गाडी फुसफुस ठुसठुस मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये लेजंड खेळाडू अनिल पारधी. फक्त ना फक्त 2 धाबा अजूनही 13 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. हो काय सांगायचं अजिबात मारू नको अजिबात नको काय सांगायचं किपर बुम बुम झाला फरा अरे काय सांगायचं किपरच्या बोक्षा पाटायला लागल्या गड्या काय सांगाय नको जीव झालाय. 1+1 बिना पायल के बजे घुंगरू बिना पायल के बजे घुंगरू कोण नाही कोणचा आणि हा फटकालाय 2चा. 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला की जाऊन पोहोचलाय 4 आकड्यावरती. अजूनही मात्र 11ची गरज मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. यो बॅटर लय भूताचा काय सांगत याला लय खरी जमता गड्या बेकार बॅटर आहे यो कव्हाई हेडली अनिल बेकार आहे गडी. हो 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 काय सांगायचं आहे पुन्हा एकदा सांगायचं आता हेडली मात्र बोल हरलं झोपले का काय. पुन्हा एकदा तयार राईट मोर विकेट. फुल टॉस चेंडू फुल टॉस वरती फुल टॉल उचल करायचा आहे. झेलची शक्यता झेल पकडेल हो चांगला झेल आणि झेल टिपलाय संपलाय. सागर या फलंदाजाचा खेळ काय सांगायचं आहे. अरे फुल टॉस होता सागरला आयटम भेटली ती पैसेवाली पण गड्याला वापरताना आली. सागर बॅक टू द आउट. वाशिवली संघ क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आपण वाशिवली संघ काय सांगायचं आहे. वाशिवली संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. समीकरण विचार केला ना 6 चेंडू मध्ये बनवायच्या 10 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज निलेश. अनिल आणि निलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दमदार जोडी पाहत आहे. 10 धावा बनवेल का हा प्रश्न पडलाय. जुगलबंदी चांगला सामना आटाटटीची लढत चांगली लढत धुमशाधुमशीची लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कुटाकुटीची लढत ठोशाची लढत पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 10 ची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 12 मध्ये 15 ची गरज होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली चिंकूची गोलंदाजी चिकटी गोलंदाजी केली. 3 विकेट मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा हर्षा गोलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज झाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राईट मोर द विकेट मोतीराम. काय सांगायचं आहे मोत्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज लेजंड खेळाडू पाहतो आपण. एक जुना जाणता खेळाडू पाहतो अनिल पारधी.
6 मध्ये बनवायच्या 10 धावा 10 बनेल का हा प्रश्न पडलाय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय दुसऱ्या षटकाचा. काय सांगायचंय नको नको जीव झालाय नको जीव झालाय. पहिला चेंडू खराब नासका चेंडू नरकातला चेंडू कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. भगनी भागोदरी भगमासी भगबुगे. ओम भट सहा वाईट चेंडू सिंगल आली आहे. पुन्हा एकदा समीकरण चेंज. 6 मध्ये बनवायच्या 9 धावा टोटल 5 आहे. जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. काय सांगायचंय नको जीव झालाय. कार्यक्रम कडे फिट बिना पायल काय बजा घुंगरू बा 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 बा. सुपला शॉट 1+4 पंजा. थँक्यू. अरे बाबा 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 बेकार. आमच्या आयोजकांना बाबा 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 एटीएम खुला गेलाय दैसर संघासाठी. षटकार मारले तर 500 रुपये दिले जातील उमेश भल्ला यांच्याकडनं. बाबा बेकार. काय सांगायचंय लय शेट आहे गडी. काय सांगायचंय लय शेट बाबा बाबा. आता अर्धे रात्री एटीएम खोललाय म्हणजे काय गड्या म्हणजे स्वतःची बँक असेल हो का. समीकरणचा विचार केला 6 चेंडू मध्ये बनवायच्या 4 धावा. आता वेगळा आणि आगलं वेगळं डिसिजन पाहता आपण. 6 मध्ये बनवायच्या 10 होत्या आणि काय सांगला मैदानाच्या आतमध्ये बाबा बाबा. घर फिरला का घराचे वासे सुद्धा फिरतात अशी परिस्थिती पाहतो मैदानाच्या आतमध्ये. झाला काय सांगायचं. मॅच गेली भोसऱ्याच्या जे 4-5 उपटी घाला. चला गेम स्टार्ट. पंच गेम स्टार्ट करा आपण. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि लेजंड खेळायला पाहतो आपण. जुना जाणता फलंदाज बेकार. हो पुन्हा एकदा चांगला फटका चांगला धर्म धुमशी धुमान. चांगली जुगलबंदी पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पुढे गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का तू मैमय. काय सांगायचं आता बेकार काम झालाय कड्या. वाकडा 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 पळाला पण गड्याला काय ना जमला. झाला रन आउट. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. समीकरणचा विचार केला 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये बनवायच्या 3 धावा. आता काय सांगायचं आहे 6 मध्ये बनवायच्या त्या 10. आता समीकरण येऊन टेबलाय 5 मध्ये बनवायच्या 3 धावा. म्हणजे काय तर अवदास आणलं ठरली. काय सांगायचं आणलं यांना कंची तर हेडली झोंबली का काय समजा ना. काय हे बॉलरला खई झोंबलाय का मुजा काय समजा नाही आलं. कोठा हेल पाठी गडी. काय सांगायचं आलं. पुन्हा एकदा तयार राईट मोडतो विकेट. चला स्पीडअप करा आपण. चला मोतीराम साहेब चला पटापट आपण. आपल्या ऑफिसचा टाइम झालेला आहे. चला मोतीराम. चला मोतीराम आपल्या गाड्या सोडा लगेचच. हो क्रॉसेट बॅट खेळण्याचा प्रयत्न बाबा गोलू मोलू. काय सांगायचंय नको जीव झाला याचा. झाला कार्यक्रम गड्याव. काय सांगायचंय नको जीव झाला. बीमर चेंडू बिना पायल के बजे घुंगरू आणि खम छम छम. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुका चुका आणि चुका. आता फक्त एका धावेची गरज. विकेट किपरच्या मागे मात्र 3च लावल्यात. पण 4 विकेट किपर पकडून 4 राबावे लागतील फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. काय सांगायचं आहे 5-4चा समीकरण होता. या ठिकाणी मात्र 3-6चा समीकरण लावला. म्हणजे किडनॅप फेल झाला. काय सांगायचं आहे म्हणजे घर फिरला का घराचे वासच होतं फिरलं. काय सांगायचं आहे हातात. घरात आलेली लक्ष्मी दारात गेली आहे. कारण त्याचं एकमेव कारण मात्र घरामध्ये धुमसा धुमशी. काय सांगायचं नवरा बायकोचा भांडण सुकत ना कारण. काय सांगायचं नको जीव झालाय वाशिवली संघ. चला वाशिवली संघ आपला बोचका बांधा नीट निघा. चला काशी केली वनवाशी गेली. तुमच्या नशिबी 7.5 आली. पुढचा चेंडू फ्री हिट. 5 चेंडू मध्ये बनवायचा 1 धाव. काय सांगायचं नशिबाची साथ. आज काय सांगायचं दैसर कराय 12-32 घंट्याचा निंबू आणला होता. काय सांगायचं हे निकी कार्यक्रम केला कराय दैसर कराय. चेंडू जाय सीमा पार आउट ऑफ द पार. दैसर संघ जिंकलाय. जुगलबंदी काय सामना रंगलाय. वाशिवली संघ हरलाय आणि दैसर संघ मात्र जिंकलाय. चला दैसर संघ लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण.